सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस आला, पण सोबतीला महापूर घेऊन आला आणि याच महापुराने सोलापूर जिल्ह्यात हाहाकार माजवला. या महापुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली, तर शेती वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या शेतीचं नेमकं पुढे काय करायचं, संसार कसा उभा करायचा? तात्काळ मदत तर मिळेलच, पण बदलत्या हवामानामुळे शेती नेमकी पुढे कशी करायची आणि या महापुरामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, गावांचं झालेलं नुकसान आणि त्याचा मोबदला, याची सगळी स्थिती समजून घेण्याची गरज आहे. हा अर्धा खिडकी शासनानं खत बी बियाणे ही गरजेचं आहे शेतकरीला आता सध्या. पैसाच नाही. हा कुठलं पैसे असते तो आलेले का तर विकून करा म्हणजे तेल गेली हातातली. वांगी मनगुळी असं नदीकाठी गाव लय आहेत. पूर्ण गावाच्या गाव पाण्यात गेले. हा पाण्यात गेले. किती नुकसान झालं असेल शेतीचं? ते काय सांगता येत नाही. काय बघा ते उडीद पेरलाय, एक एक रास सुद्धा केला नाही, सगळं चिखलामध्ये गेली. आता ही शेती कधी तुम्हाला कामाला येईल? म्हणजे आता पाणी दिसतंय तर अजून एक महिना दीड महिना जाईल पावसाळ्यात. अपाड पाणी आलं ह्याच्यापेक्षा जास्त आमचं कितीतरी पटीने जास्त आमचं. किती फुटापर्यंत पाणी होतं इथे? आणि कमीत कमी तिथं 10 ते 12 फूट पाणी होतं. आपण थांबलाय नाही असं पूर्ण हे 2 किलोमीटर पाणी आहे असं वाढलं होतं. सीना नदीचा एकदम महापुराचा मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामध्ये कमीत कमी 30 ते 40 गावं हे पुराने वेढलेले आहेत. त्यामध्ये शिंगोली आहे, तिरे आहे, पात्रे आहे, वांगी, मनगुळी, हत्तूर गाव, यामधील काही गावं तर 100% बाधित आहेत, काही गावं 60 ते 70% बाधित आहेत. काही गावातील 100% लोक हे स्थलांतरित झालेले आहेत. तर त्यामध्ये आता गावामध्ये आलं तर त्यांच्या समस्या आहेत की पहिलं घर स्वच्छ करणं आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यात त्यांचं घर काय अजून स्टँड होऊ शकत, त्यासाठी त्यांना मदतीची अपेक्षा आहे. आणि 60 ते 70% शेतीचं नुकसान झालेलं आहे. प्लस त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. महत्वाचे कागदपत्र गहाळ झालेले आहेत. त्यामुळे त्यांना पुढील येणाऱ्या काळात भरपूर अडचणी होणार आहेत. आणि शासन स्तरावर जी काही मदत मंजूर झालेली आहे ती गावकऱ्यांच्या किंवा सोलापूरवासियांच्या जिल्ह्याच्या वतीने ती कमी आहे. आणि ते लवकरात लवकर जरी कमी असेल तर कमीत कमी त्यांना हेक्टरी 50,000 रुपये तरी मदत मिळायला पाहिजे. ती तुटपुंजी मदत आहे. 8 ते 10,000 रुपये हेक्टरी मदत शासनाने GR काढलेला आहे. जर जी काही मदत आहे तर ती तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी आणि समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था, NGO या संस्थेने या पूरग्रस्त भागास मदत करावी अशी मी विनंती करतो. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकरी अजूनही नेमक्या मदतीच्या अपेक्षेत. शासन आणि समाजानं शिक्षण, रोजगार आणि निवारा या गोष्टींची पूर्तता केली तर पूरग्रस्त पुन्हा स्वाभिमानाने उभा राहील ही आशा.